आणि झालं काय महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना नेमका संदेश मिळाला की आता आम्ही थांबणार नाही. शिंदेची शिवसेना फोडणार, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणार आणि भाजपचं जे धोरण आहे 2019च्या निवडणुकीचं 100% भाजप याकडे वाटचाल करणार. आणि या वाटचालीतला एक टप्पा जो आहे तो मी जे सांगितलं की शिंदेचे 35 आमदार फोडण्याची तयारी भाजप करते. आज फुटतील का? नाही. नगरपालिका निवडणुकी आधी फुटतील का? नाही. महापालिका निवडणुकी आधी फुटतील का? नाही. जिल्हा परिषद निवडणुकी आधी फुटतील का? नाही. पण उद्या शिंदे जर डोईजड झाले, त्यांनी जर ऐकायचं नाकारलं, सतत ते नाराजी व्यक्त करत राहिले, सतत बंड करत राहिले, तर शिंदेच्या आमदारांमधला, शिंदे असं म्हणतात की आपले 60 आमदार आहेत, त्या आमदारांमधला एक मोठा गट शिंदेना सोडून भाजपमध्ये सामील होऊ शकतो, हे लक्षात घ्या. तीच बातमी सामनाने दिलेली आहे. संजय राऊत सध्या आजारी आहेत, ते जर बरे असते तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सकाळी ही बातमी आपल्याला दिली असती आणि त्यावर अधिक चर्चा झाली असती. आज ही बातमी सामनात छापून आली, त्याचं विश्लेषण काही लोक करतायत. नेमकं भाजप चाललंय काय असं विचारतायत. मी तुम्हाला सांगतो, भाजपचा गेम प्लॅन स्पष्ट आहे. जोपर्यंत शिंदेची गरज आहे तोपर्यंत शिंदेना जवळ ठेवायचं, नाही तर शिंदेना टाटा बाय बाय म्हणायचं. शिंदे पुढे पर्याय आहे. मागेही मी तुम्हाला सांगितलं होतं की भाजपमध्ये आपला पक्ष विलीन करणं, पण शिंदे ते करतील असं मला वाटत नाही, कारण शिवसेना माझीच ओरिजिनल आहे असं शिंदेचं सुद्धा म्हणणं आहे. पण सुप्रीम कोर्टात शिवसेनेचं नाव आणि निशाणीचा जर निकाल शिंदेच्या विरोधात गेला तर शिंदेची अवस्था अतिशय कठीण होणार आहे.